नाव राजेश आहे. गेल्या 10-12 वर्षापासून मी काम करत आहे ॲज अ CP म्हणून. 10 वर्ष अगोदर मार्केट ठीक होतं, म्हणजे 323चा कार्पेट कुठे 70, 72, 75ला येत होता. पहिलं तर 4 माळ्याच्या बिल्डिंग होत्या. आता तुम्ही तर जिकडे तिकडे बघताय तर सगळीकडे 17, 18, 19, 20 माळ्याच्या बिल्डिंग झालेल्याच आहेत. त्यावेळेचा काळ कसा होता, कमी प्राईजमध्ये बघत होते. फक्त राहायला घर हवं आहे, बाकी काय नको. आत्ता कसं लाईफस्टाईल, इंडोर गेम, जिम, स्विमिंग पूल, ॲम्युनिटीज, येण्या जाण्यासाठी सेंटर पॉईंट. आता अपकमिंग मेट्रो येते, जी मानपूर टू दहिसर आहे, सर्वात मोठा प्रकल्प आहे आपला. दुसरी गोष्ट, सगळ्यांना कुठून कुर्ल्यावरूनच जायचं आहे, कारण तो सेंटर पॉईंट आहे. BKC डेव्हलप झाल्यामुळे की आजूबाजू चेंबूर, कुर्ला, टिळकनगर ॲज अ रेंटल म्हणा, ॲज अ इन्व्हेस्टमेंट म्हणा, तर फ्लॅटची जरा रिक्वायरमेंट वाढली. एकदम त्याचं बोलायचं झालं तर मी पहिली गोष्ट, त्यांनी हा कुर्ल्यामधला प्रोजेक्ट बांधला दत्तगृह, तिथं पहिली बिल्डिंग दाखवतो मी. क्लायंट बोलतो ही नवीन बिल्डिंग आहे. म्हणलं सर ही 8-9 वर्ष झाली. दुसरी गोष्ट, त्यांचं म्हणलं टिळकनगरला रिद्धी-सिद्धी अपार्टमेंट आहे. तुम्ही गुगलला सर्च करा आणि तेव्हाच तुम्हाला बिल्डरची क्वालिटी कळेल. प्रोजेक्ट कस्टमरला आवडतो. एक प्रदीप म्हणून क्लायंट आहेत, जे 2-3 वेळा आले. त्यांचा बजेट नव्हता, पण त्यांना प्रोजेक्ट एवढा आवडला, शेवटी हाच त्यांनी फायनल केला. बजेट नसून पण त्यांनी फायनल केला आणि लगेच त्यांचा 15 का 20 दिवसांनी प्रमोशन झालं. एकदंतमध्ये सगळ्याच गोष्टी आहेत. तुम्ही सगळे प्रोजेक्ट बघितले तर काहीमध्ये ॲम्युनिटीज नाही आहेत, बेसिक ॲम्युनिटीज आहेत, पण एकदंतमध्ये सगळ्या गोष्टी आहेत. इंडोर गेम, जिम वगैरे 24 ॲम्युनिटीज आहेत त्या, ज्या युजफुल आहेत. म्हणजे क्वालिटी तर आहेच. दुसरी गोष्ट, क्लायंटला आवडतात फ्लॅट, ट्रस्ट आहेत.